Good morning students, welcome back to our channel. Dear students, I am very happy to teach you active voice and passive voice. मित्रांनो, पहिल्या दोन इंट्रो मध्ये आपण ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस विषयीची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घेतली. वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कसं ओळखावं, ऑब्जेक्टचे दोन प्रकार कोणते आहेत, वाक्याची पॅसिव्हची सुरुवात ऑब्जेक्टनेच करावी, या सर्व गोष्टींची इत्तेंबू माहिती आपण पहिल्या लेक्चर मध्ये घेतलेली आहे, पहिल्या दोन इंट्रो मध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर का चेंज व्हॉइस खऱ्या अर्थाने ऍक्टिव्ह पॅसिव्ह खऱ्या अर्थाने डीप मध्ये शिकायचं असेल तर आधी तुम्हाला माझे पहिले जे दोन इंट्रो आहे त्याच्यात जी डिटेल माहिती दिलेली आहे ती तुम्हाला समजून घ्यावी लागेल, तरच तुम्हाला हे तिसरं लेक्चर समजेल. आता पहिल्या दोन इंट्रो मध्ये आपण 5 प्रकारच्या वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस करता येतं हे आपण शिकलो. मग कोणत्या प्रकारचं वाक्य असेल आणि त्याचं कशा प्रकारे पॅसिव्ह करावं हे तिथं आपण बघितलेलं आहे. मग 5 रूल या ठिकाणी आहेत. आता बघा, पहिला रूल आपण कोणासाठी वापरतोय, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टचं वाक्य. दुसरा रूल प्रेझेंट कंटिन्यू पास्ट कंटिन्यू साठी, फ्युचर कंटिन्यूचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. तिसरा रूल प्रेझेंट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स साठी तिसरा रूल आहे. आणि चौथा जो रूल आहे तो रूल आहे मित्रांनो, विल वुड शाल शुड कॅन कुड मे माइट मस्ट ऑट टू नीड टू यूज टू. त्याच्यानंतर एम टू इज टू आर टू वाज टू वेर टू हॅव टू हॅज टू ऍड टू शाल हॅव टू आणि विल हॅव टू अशा प्रकारचे सहाय्यकारी क्रियापदे ज्या वाक्यात असतील अशा वाक्यांसाठी बी आणि V3 हा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण वापरतो मित्रांनो. आणि 5व्या प्रकारचं जे वाक्य आहे त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आज्ञार्थी वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉइस आपण त्या ठिकाणी 3 पद्धतीने करता येतात. तर अशा पद्धतीने 5 प्रकारच्या वाक्यांचा आपण चेंज व्हॉइस करतोय मित्रांनो. 5 प्रकारच्या वाक्यांचं पैकी त्यातला पहिला प्रकार म्हणजेच पहिला रूल सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स यांचं आपल्याला चेंज व्हॉइस करायचंय. आता या ठिकाणी बघा, असं गृहीत धरूया आपण की ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सिंपल प्रेझेंटची लक्षणं जर असतील, आता बघा ही ऍक्टिव्ह व्हॉइस आहे बरोबर, आणि हे जे इथं आहे हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर राईट्स म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस लागलेलं असेल किंवा वाक्यामध्ये डू किंवा डज आलेला असेल तर समजून घ्यायचं ते वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे. आणि अशा सिंपल प्रेझेंटच्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी आपल्याला अमिजार अधिक क्रियापदाचं तिसरं रूप यूज करावं लागेल बरोबर. त्यानंतर बघा, वाक्य जर सिंपल पास्टचं असेल तर सिंपल पास्टची लक्षणं काय मित्रांनो, क्रियापदाचं दुसरं रूप, इथं बघा मी रोड घेतलेलं दुसरं रूप, किंवा वाक्यामध्ये तुम्हाला डीड आलेला असेल, डीड किंवा क्रियापदाचं दुसरं रूप जर असेल तर ते वाक्य सिंपल पास्टचं आहे. आणि सिंपल पास्टचं वाक्य असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी तुम्हाला वाजवेर आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागेल. मित्रांनो, आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू दॅट वी आर लर्निंग हिअर ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस कंपॅरेटिव्हली. पण कंपॅरेटिव्हली म्हणजे काय नेमकं की सिंपल प्रेझेंटचं जे वाक्य मी घेतलेलं आहे तेच वाक्य मी इथं सिंपल पास्टचं घेतलेलं आहे. म्हणजे एकाच वेळेला कंपॅरेटिव्ह स्टडी आपल्याला करता येईल. बघा मित्रांनो, अवर पॅरेंट लव्ह अस, आता आपण प्रत्यक्ष वाक्य बघत आहोत. मी तुम्हाला जे कालच्या दोन इंट्रो मध्ये आधीच्या दोन इंट्रो मध्ये जी माहिती दिलेली आहे तर त्या माहितीनुसार पहिल्या रूलचे आज आपण पॅसिव्ह व्हॉइस शिकणार आहोत. हे प्रत्येक वाक्य ऍक्टिव्हचे आहे. इथं दिलेलं जेही वाक्य मित्रांनो हे नंबर जे आहे तर हे 1 2 3 नंबर देण्याऐवजी आपण यांना ऍक्टिव्ह असं नाव देऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. बघा, हे ऍक्टिव्ह, हे ऍक्टिव्ह, आणि जे पण आपण बनवणार आहोत आता ते आपण बनवणार आहोत पॅसिव्ह. हे बघा, पी फॉर पॅसिव्ह. मित्रांनो, आता बघा, आवर पॅरेंट लव्ह अस, आपले आईवडील आपल्यावर प्रेम करतात. आपले आईवडील आपल्याला प्रेम देतात, म्हणजे आपल्यावर प्रेम करतात म्हणजे आपल्याला प्रेम देतात. मग आपले आईवडील कोणाला प्रेम देतात? बघा, अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं शोधावं ते सांगितलेलं आहे. कोणाला, मग आपल्याला, मग हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झाला मित्रांनो. ही जी द्वितीय आहे, मूळ क्रियापदाची द्वितीय जर क्रियापदाच्या शेजारी आलेली असेल तर ती इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. बघा, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे बरोबर. मग आता इनडायरेक्ट ऑब्जेक्टला पुढे आणताना आपल्याला असचा वी करावा लागेल. बघा, आता हा वी, ओके. आता क्रियापद पहिल्या रूपात आहे म्हणजे वाक्य सिंपल प्रेझेंटचे, म्हणजे आपल्याला अमिजार पैकी कोणतं तरी एक क्रियापद घ्यायचंय. मग वी ला काय लागणार आहे? आर. बघा, हा वी आर. आता आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागणार आहे
लव या मूळ क्रियापदाचं तिसरं रूप लव्ड. वी आर लव्ड. आता तुम्हाला बाय घ्यायचा आहे खिशातून आणि या अवर पॅरेंट हा जो कर्ता आहे त्याची द्वितीया. आता नामाची द्वितीय नामच असते. ओमची द्वितीय ओमच आहे, राहुलची द्वितीय राहुल आहे, अवर पॅरेंटची द्वितीय अवर पॅरेंट आहे. मात्र आईची द्वितीय मी, वीची द्वितीय अस, यूची द्वितीय यू, देची द्वितीय देम, हीची द्वितीय हिम, शीची द्वितीय हर, इटची द्वितीय इट. या ठिकाणी अवर पॅरेंटची द्वितीय अवर पॅरेंटच आहे. बाय अवर पॅरेंट. मित्रांनो बघा, अशा पद्धतीने आपलं वाक्य या ठिकाणी तयार झालं. वी आर लव्ड बाय अवर पॅरेंट्स. सेम वाक्य बघा, ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, मूळ क्रियापदाच्या शेजारी आलेलं. ह्याचं पण इकडे असचा येताना वी होईल. त्याच्यानंतर बघा लव्ड म्हणजे साधा भूतकाळ. बघा इथं व्हिटू रोट. मग जसा राईटचा व्हिटू रोट आहे तसं लवचं व्हिटू लव्ड. तर मित्रांनो या ठिकाणी मूळ क्रियापदाचं जे दुसरं रूप आहे म्हणजेच आम्हाला समजलं वाक्य सिंपल पाचचे म्हणजे आम्हाला वाजवेर घ्यावं लागणार. मग वाजवेर पैकी आता वीला काय लागणार हो? वीला वेर लागेल. वी वेअर आणि वी3 लाऊड. ज्या क्रियापदाला ईडी लागलेला असतो ते क्रियापद दुसरंही रूप असतं आणि तिसरंही रूप असतं. म्हणून वी आर लव्ड. आता बाय खिशातून टाकायचं आहे बाय अवर पॅरेंट्स. अवर पॅरेंट्स. आता बघा मित्रांनो, आमच्या आईवडिलांनी आमच्यावर प्रेम केलं तर आम्ही आमच्या आईवडिलांकडनं प्रेम म्हणजे आम्हाला आमच्या आईवडिलांकडनं प्रेम दिल्या गेलं असा अर्थ या ठिकाणी तयार झालेला आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. मित्रांनो यानंतरचं दुसरं वाक्य बघा, मुद्दामून ते वाक्य दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट पण आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पण आहे. आता बघा तुम्हाला मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेले व्हॉट या शब्दाने प्रश्न विचारल्यावर डायरेक्ट ऑब्जेक्ट भेटतं. ही गिव्स मी अ प्रेझेंट ऑन माय बर्थडे. तो मला माझ्या वाढदिवसाला बक्षीस देतो, प्रेझेंट देतो. आता बघा मित्रांनो गिव्स, जसं मी तुम्हाला इथं राईट्स एक ऍक्टिव्ह मध्ये जर असं असेल क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाला यस, इथं बघा गिव्स म्हणजे सिंपल प्रेझेंटचं वाक्य. हे क्रियापदाचं पाचवं रूप आहे. क्रियापदाला यस लागलेला असेल पाचवं रूप म्हणजे ते सिंपल प्रेझेंटच आहे. आता बघा तो मला प्रेझेंट देतो माझ्या वाढदिवसाला. मग कोणाला देतो? मला. मग मला काय झालं मित्रांनो? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि काय देतो? तर प्रेझेंट देतो. मग हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता ऑन माय बर्थडे प्रिपोजिशन पासून जो उरलेला भाग आहे तो आपण ऍज अ सप्लिमेंटरी भाग, कॉम्प्लिमेंट आपण त्याला म्हणतो. याला आपण पूरक भाग म्हणूया. काय म्हणूया आपण याला? पूरक भाग. मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वाक्यात दोन दोन ऑब्जेक्ट आहे त्याचं उत्तरही दोन तयार होतील. लक्षात घ्या, ज्या वाक्यात दोन ऑब्जेक्ट आहे त्याचे उत्तरही दोन तयार होतील. इथं बघा हा मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हा अप्रेझेंट डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. मग आता बघा आपण काय करणार, कोणताही ऑब्जेक्ट आधी घेऊ शकतो आपण, कोणतंही तुम्हाला जे आवडेल ते. समजा आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट करून वाक्य आधी तयार करायचं तर मी पुढे येताना त्याचा आय होणार. बघा हे उत्तर आय. गिव्स म्हणजे सिंपल प्रेझेंट म्हणजे आम्हीजार यूज करावा लागणार. मग आयला लागेल एम, आय एम. त्याच्यानंतर वित्री घ्यायचे, मग गिव्हचं वित्री गिव्हन, आय एम गिव्हन. पुढे मात्र जसंच्या तसं आय एम गिव्हन अ प्रेझेंट ऑन माय बर्थडे. ठीक आहे. बर्थडे बाय हीची द्वितीय हिम. बघा मित्रांनो ह्या पद्धतीने आपलं उत्तर तयार झालं. ओके. बघा या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला मला लक्षात आणून द्यायची आहे की आपण जे वाक्य तयार केलं की डायरेक्ट ऑब्जेक्ट आधी घेतला आपण. आता या ठिकाणी बघा आपण कोणतेही दोघी ऑब्जेक्ट पैकी कोणतेही एक ऑब्जेक्ट आधी घेऊ शकतो. बघा पॅसिव्हचं. आता मी काय केलंय मित्रांनो, या मीचा आय केलं. बघा हे आय वाक्य वर्तमान काळाचं आहे म्हणून एमिजार पैकी आय एम. क्रियापदाचं तिसरं रूप गिव्हन, आय एम गिव्हन अ प्रेझेंट. आय एम गिव्हन अ प्रेझेंट ऑन माय बर्थडे बाय. आता बघा हीचे द्वितीय हिम.
तर बाय हिम हे आपलं उत्तर तयार झालं. यानंतर बघा मित्रांनो, आता हे दुसरं ऑब्जेक्ट वाक्यामध्ये आहे. हे मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावर वाक्य तयार झालं. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट करून बघा. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे या एका वाक्याचे दोन पॅसिव्ह व्हॉइस होत आहे. इथं लक्ष द्या. का तर दोन दोन ऑब्जेक्ट वाक्यामध्ये आहे. ठीक आहे. तर अप्रेझेंट, आता आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट करून वाक्य तयार करू. अप्रेझेंट वाक्य वर्तमान काळाचं आहे म्हणून ॲमिजार पैकी प्रेझेंटला इज लागेल. प्रेझेंट इज गिव्हन. आता मी हा जो उरलेला आहे बघा वाक्यामध्ये, प्रेझेंट इज गिव्हन मी ऑन माय बर्थडे बाय हिम. बरोबर. प्रेझेंट इज गिव्हन मी जसाच्या तसा. आता मीचा आय होणार नाही, कारण मी हा पुढे येतानाच आय होतो. तो जर मध्ये येत असेल तर मग मात्र त्याचा म्हणजे जी प्रथम आपण केली ती होत नाही. मध्ये जर असेल तर द्वितीय जशीच्या तशी. प्रेझेंट इज गिव्हन मी ऑन माय बर्थडे बाय हिम. अशा पद्धतीने हे तुमचे दोन दोन ऑब्जेक्ट तयार झाले, दोन दोन उत्तर तयार झाले मित्रांनो. ठीक आहे. आता सेम इकडे हेच वाक्य बघूया आपण. हेच वाक्य इकडे काय घेतलं, गिव्ह मी टू म्हणजे साधा भूतकाळ. मी हे गिव्ह मी प्रेझेंट ऑन माय बर्थडे, त्याने माझ्या वाढदिवसाला मला बक्षीस दिलं. आता बघा भूतकाळ आहे, कोणाला दिलं, मला. मग मला काय झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. काय दिलं, प्रेझेंट दिलं, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि ऑन माय बर्थडे हा एक पूरक भाग. याच्यामध्ये किती ऑब्जेक्ट आहे, दोन. मग दोन ऑब्जेक्ट आहे तर दोन उत्तर तयार होणार. या मी या इनडायरेक्ट ऑब्जेक्टला आपण या ठिकाणी पुढे येताना मीचा आय होणार, आय. आता वाक्य भूतकाळाचं आहे. जर वाक्य भूतकाळाचं असेल तर आपल्याला वाजवर घ्यावं लागणार आहे. मग या ठिकाणी बघा, आय वाज V3 गिव्हन. आय वाज गिव्हन अ प्रेझेंट ऑन माय बर्थडे बाय हिम. ओके. आता आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट करून वाक्य तयार केलं. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट करून, अ प्रेझेंट वाज गिव्हन ऑन माय बर्थडे बाय हिम. सिंपल वाक्य बघा. अ प्रेझेंट ओके, अ प्रेझेंट वाज गिव्हन. ठीक आहे. बघा, अ प्रेझेंट वाज गिव्हन मी. आता ऑन माय बर्थडे, ऑन माय बर्थडे. आता घेणार बाय आणि ही ची द्वितीय हिम, बाय हिम. अशा पद्धतीने मित्रांनो बघा ही वाक्य या ठिकाणी तयार झाली. म्हणजे आपण काय केलंय, सेम वाक्य सिंपल प्रेझेंटचं वाक्य इकडे सिंपल पास्ट मध्ये घेतलेलं आहे. मग आता तुम्ही जर कंपॅरेटिव्हली विचार केला तर या वाक्यामध्ये बघा ऍम आलेला आहे, इथं इज आलेला आहे. कारण हे सिंपल प्रेझेंटचं आहे म्हणून आपण ऍमिजार मधलं आयला ऍम लागतो म्हणून ऍम घेतलेला आहे आणि प्रेझेंटला इज लागतोय म्हणून इज घेतलंय. मात्र सेम वाक्य आपण भूतकाळामध्ये घेतलेलं आहे. तर आता मात्र वाक्य भूतकाळाचं असेल तर आपल्याला वाज आणि वेर पैकी घ्यावं लागेल. तर बघा इथं वाज आलेला आहे, आयला वाज लागला, प्रेझेंटला पण वाजच लागला. कारण सिंगल नेम असेल, सिंगल म्हणजे करता जर एकवचनी असेल तर आपण त्याला वाज घेतो. या ठिकाणी आय वाज अ प्रेझेंट वाज. मित्रांनो अशा पद्धतीने आपलं सेकंड वाक्य या ठिकाणी कंप्लीट झालं. या वाक्यामध्ये दोन दोन ऑब्जेक्ट असल्यामुळे थोडं हे वाक्य आपल्याला एक म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे की दोन दोन ऑब्जेक्ट जर असेल तर त्याचे पॅसिव्ह व्हॉइस सुद्धा दोन होतात. ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात जर दोन ऑब्जेक्ट असेल तर उत्तरही दोन तयार होतात. तुम्ही कोणतेही उत्तर लिहू शकता. बोथ आन्सर्स आर एक्सेप्टेबल. दोघं उत्तरांपैकी कोणतेही उत्तर तुमचं राईट आहे. मित्रांनो आता त्यानंतर बघा पुढचं वाक्य, दे एन्जॉय द गेम. एन्जॉय काय आहे, V1. ते गेम एन्जॉय करतात. काय एन्जॉय करतात, गेम एन्जॉय करतात. म्हणजे हा द गेम काय झाला, ऑब्जेक्ट. मग आपण तो घेतला गेम, द गेम. वाक्य वर्तमान काळाचं आहे. V1 म्हणजे सिंपल प्रेझेंट म्हणजेच आम्हाला ॲमिजार घ्यायचंय. मग द गेमला इज लागला. क्रियापदाचं तिसरं रूप एन्जॉयड बाय, देची द्वितीया देम,
बाय देम. ठीक आहे, हेच वाक्य इकडे घेतलंय आपण. दे एन्जॉयड द गेम. आता एन्जॉयड काय V2 आहे, सेम. काय फरक पडेल फक्त आता जिथं आपण एमिजार घेतला होता तिथं वाजवेर घ्यावा लागणार आहे. बघा उत्तर, द गेम वॉज एन्जॉयड बाय देची द्वितीया देम. ओके मित्रांनो, आतापर्यंत आपण होकारार्थी वाक्य पाहिली. आता आपण नकारार्थी वाक्य बघतो आहोत. बघा या ठिकाणी शी डज नॉट ईट एन आईस्क्रीम. आता डज बघा इथं तुम्हाला काय सांगितलं, राईट राईट्स म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप किंवा डू डज जर आलेलं असेल तर वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे. अशा वाक्याचं पॅसिव्ह करण्यासाठी एमिजार वापरतात. इथं डज आलेला आहे, लगेच आपल्याला एमिजार घ्यावा लागणार आहे पॅसिव्हाइज करताना. बघा शी डज नॉट ईट एन आईस्क्रीम. ती आईस्क्रीम खात नाही. काय खात नाही, आईस्क्रीम खात नाही. मग एन आईस्क्रीम हा तुमचा ऑब्जेक्ट झाला. बघा हे उत्तर तयार झालं आपलं पॅसिव्हाइज मध्ये, एन आईस्क्रीम. आता इथं डज नॉट आहे, आम्हाला इज नॉट घ्यावं लागेल. एन आईस्क्रीम इज नॉट. क्रियापदाचं तिसरं रूप ईटचं इटन. एन आईस्क्रीम इज नॉट इटन बाय. आता शीची द्वितीय हर. उत्तर तयार झालं. सेम वाक्य तिकडे दिलेलं आहे, फक्त तिथं भूतकाळ आहे. मग डीड जर असेल तर आपल्याला वाजवेर घ्यावं लागणार आहे. सेम आपले उत्तर तयार होणार आहे. बघा एन आईस्क्रीम सुरुवातीला हे पॅसिव्हचं वाक्य आहे. एन आईस्क्रीम वॉज नॉट. क्रियापदाचं तिसरं रूप इटचं इटन बाय हर. बघा मित्रांनो, एन आईस्क्रीम वॉज नॉट म्हणजे डिड नॉटचा आपण काय केला, वॉज नॉट केला. इथं डज नॉटचा आपण काय केला, इज नॉट केला. कारण आपल्याला माहिती आहे डू डज असेल तर एमिजार, रोट किंवा V2 क्रियापदाचं दुसरं रूप किंवा डीड असेल तर वाजवेर आणि V3. त्या पद्धतीने आपलं वाक्य तयार झालं. एन आईस्क्रीम वॉज नॉट इटन बाय हर. आता शेवटचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी सोडवलेलं, फक्त आपण एक्सप्लेनेशन करत आहोत. बॉईज डू नॉट स्टडी इंग्लिश ग्रामर. मुलं इंग्रजी ग्रामरचा अभ्यास करत नाही. आता बघा मुलं काय अभ्यास करत नाही तर इंग्लिश ग्रामर अभ्यास करत नाही. मग इंग्लिश ग्रामर ऑब्जेक्ट पुढे घेतला, डू नॉट आहे, सिंपल प्रेझेंट आहे, आम्ही पैकी घ्यावं लागणार. मग आपल्या डू नॉटचा इज नॉट झाला, कारण इंग्लिश ग्रामर हे एक वचनी करता आहे. म्हणजे तो तिकडचा जो ऑब्जेक्ट पुढे घेतला तो एक वचनी आहे. इंग्लिश ग्रामर म्हणजे इंग्रजीचं व्याकरण हा एकवचनी शब्द आहे. इंग्लिश ग्रामर इज नॉट स्टडीड. बघा याचं तिसरं रूप स्टडीड बाय बॉईज. बाय बॉईज. आता आपण वर्तमान काळ म्हणून इज नॉट घेतला, इथं भूतकाळ आहे. बघा डिड नॉट, हा डिड नॉट कॅन्सल करून आपल्याला वॉज नॉट घ्यावा लागणार आहे. इंग्लिश ग्रामर वॉज नॉट स्टडीड बाय बॉईज. बघा इंग्लिश ग्रामर वॉज नॉट स्टडीड बाय बॉईज. माय डिअर स्टुडंट्स, आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट या वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस कशा पद्धतीने होतं हे आपण डिटेल या ठिकाणी बघितलं मित्रांनो. ऑब्जेक्ट सगळ्यात प्रत्येक वाक्य सोडवताना आपण ऑब्जेक्टला आधी घेतलेले, कारण पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये आपण ऑब्जेक्ट आधी घेतो. अशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टचे वाक्य बघितलेत मित्रांनो. ठळक बातम्या पुन्हा एकदा मित्रांनो, सिंपल प्रेझेंट सिंपल पास्टचं वाक्य असेल, सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल क्रियापद पहिल्या रूपात किंवा डू डज असेल तर एमिजार आणि V3 घ्या. सिंपल पास्टचं वाक्य म्हणजे V2 किंवा डीड असेल तर वाजवेर आणि V3 घ्या. संपलं. पहिल्या रूल मध्ये तुम्हाला एवढंच एक लक्षात ठेवायचं आहे, V1 किंवा डू डज असेल तर एमिजार V3, V2 किंवा डीड असेल तर वाजवेर V3. ओके विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला एवढंच. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओला.